लोक आपल्याकडे बसलेले आहेत, हे जे तुम्ही कडेला दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी आपले कर्मचारी बसले असले तुम्ही अर्ज भरून द्यायचा आहे. शक्यतोवर आपण असं बघूया की त्याच दिवशी तुम्हाला त्या योजनेचा फायदा मिळेल. काही यांना आपल्याला 7 दिवसाची मुदत आहे. दाखले आहेत, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, त्याचं जर कागदपत्र तुम्ही घेऊन आला, आज ती लोक इथेच आहेत, तर ते जे तुम्हाला परळीला जाऊन कागद सबमिट करावे लागतात त्याच्याऐवजी आज तुमचे कागदपत्र सबमिट केले जातील आणि तो मुदतीत तुम्हाला दाखला 7 दिवसांनी 15 दिवसांनी हा दाखला मिळून जाईल. म्हणजे यासाठी तुमचे जे हेल्पाणी करायला लागत होते, ॲडव्होकेट एखादं करायचं आहे त्याच्यासाठी तिथं तालुक्याला जावं लागत होतं आणि तालुक्याला गेल्यानंतर असं समजतं की मीटिंग आहे, अधिकारी रजेवर आहे, आणखी काही अडचण आहे आणि त्यामुळे हेल्पाणी पडत आहे. या सगळ्यासाठी आपण हे समाधान मेळावे घेतलेले आहेत. आजपासून हा कार्यक्रम सुरू होऊन 1 पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. पहिला शनिवार आणि दुसरा शनिवारी हे आपल्याला प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी घेणार आहे. पुढच्या शनिवारी तर पुढच्या शनिवारी धर्मपुरी या ठिकाणी हा कॅम्प असणार आहे. तिथल्या मंडळातल्या लोकांसाठी आहे. आज इथे येऊन लोक आपले कर्मचारी गेले याचा अर्थ परत इथे येणार नाही किंवा तुम्हाला कुठला फायदा मिळणार नाही असं नाहीये. हे गेल्यानंतर मग तुम्हाला रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, सर्कल आहेत किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल. आज तुम्ही बघितलेला आहे की रस्ता हा जो खूप क्रिटिकल इश्यू आहे, तर याच्यामध्ये आपण जो रस्ता करूनही दिलेला आहे, रस्ता मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर त्याची नोंदही सातबाराला घेतली आहे. याचा अर्थ परत इतर काही कॉम्प्लिकेशन होऊ नये. शेतकऱ्यांना माहिती असावं की आपल्या जागेतून रस्ता केला आहे आणि हा सलोख्याने रस्ता झालेला आहे. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. आता आपण दाखले बघितले, दाखले दिलेले आहेत, संजय गांधीचे लाभ दिलेले आहेत. अशा विविध योजना